ईशा, अरे तू इथे? धक्का बसला मला इथं बघून. असं काय नाहीये रे, पण असं कधी वाटलं नव्हतं की तू असं कुठेतरी भेटशील. कशी आहेस? मी मस्त आहे, तू कसा आहेस? मी खूप छान मजेत आहे. आज इकडे कसा? ये बसून बोलूया ना, सांगतो. काही नाही ग, आज संडे होता, सुट्टी. म्हटलं थोडासा वेळ स्वतःसाठी जगावं म्हणून आलो होतो गार्डनमध्ये बसायला. वाटलं नव्हतं की कधी अशी भेट होईल. मुळे योगायोग हा. आपल्या माणसांच्या भेटीगाठी योगायोग नसतो. आजही तसाच अगदी फिल्मी बोलतोस हा. अजिबात बदलला नाहीस. का बदलेल? तू मला धोका देऊन थोडी गेली होतीस. आपलं ठरलं होतं ना, हो ठरलं. एका कोणाचं लग्न होईल तेव्हा आपण आनंदाने वेगळं व्हायचं. हो. मग का बदलेल मी? काय चाललंय तुझ्या आयुष्यात, संसारात? छान आहे ना सगळं? सगळं काही खूप छान, अगदी माझ्या मनासारखं. छान वाटलं मला ऐकून. तूही लवकर लग्न कर. तुला सुखात बघून मलाही छान वाटेल. एवढं सुख असतं संसारात? मलाही लग्न करायला सांगायला लागलीस. बाकीच्यांचं नाही माहिती आहे मला, पण मी माझ्या संसारात खूप सुखी आहे. नवरा माझा माझी खूप काळजी घेतो. अरे वा, मज्जा मग तुमची. हो, मज्जा खूप आहे, पण तुला एकदा थँक्यू म्हणायची खूप इच्छा होती. का? थँक्यू यासाठी की आपण 2-2.5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो, पण तू मला कधी वाईट नजरेनं पाहिलं सुद्धा नाहीस किंवा कधी वाईट स्पर्शसुद्धा केला नाहीस. तुला सांगू, प्रेम आणि वासना यातला फरक मला तुला भेटल्यावरती कळाला. त्यामुळे वाईट नजरेने पाहणं किंवा वाईट भावनेने स्पर्श करणं हे माझ्या कधी डोक्यातच आलं नाही. आणि खरं तर मी तुला थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण तुझ्यासोबत घालवले 2-2.5 वर्ष माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ होता. अरे वा, मला तर वाटलं होतं की मी लग्न केल्यावरती तू मला ब्लेम करशील. काय संबंध आहे ब्लेम करायचा? आपण रिलेशनशिपमध्ये यायच्या आधीच सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या, हो ना? हो. मग तू सुखी आहेस, बस ना, अजून काय पाहिजे? पाहिजे रे एक गोष्ट. आता काय? मी सुखी आहे, पण तुझं काय? मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे, पण जेव्हा तुझ्या आयुष्यात तुझा जोडीदार येईल ना, तेव्हा मी खूप सुखी होईल. चालू आहेत प्रयत्न. लवकरच तुला तेही सुख भेटेल. अरे वा, लग्नातच भेटू मग आता. नक्की. चल, येते मी. तुझ्या डोळ्यातला ग इशारा मन नटून जातय सारा गजीन झाला